शेवटपर्यंत बघा. किती वेळा गॅलरी पुसली तरीसुद्धा पुन्हा धूळ जमते. म्हणून आपण साफ करणं थांबत नाही. सकाळी उठलो, गॅलरी साफ केली, थोड्या वेळात पुन्हा धूळ दिसली. मग 2-3 कामं झाली. मी सगळी सकाळी आवरून घेतली होती. नंतर आणि दुपारी पाणी आलं, मग पुन्हा आणि परत गॅलरी धुवून घेतली. नंतर मग आयुष्य तसंच असतं. कामं संपत नाहीत, प्रॉब्लेम थांबत नाहीत. पण आपण थांबतो का? नाही. आपण पुन्हा उठतो, पुन्हा कामाला लागतो आणि सगळं हळूहळू सुरळीत करत राहतो. कारण जिंकणारे तेच असतात, जे थकले तरी थांबत नाहीत आणि जे पडले तरी पुन्हा उभे राहतात. धूळ पुन्हा जमणारच, पण आम्ही दररोज ती साफ करत असतो. नंतर आर्यनना हा कारभार करून ठेवला. काय केलं, तो इडली घ्यायला गेला आणि त्याने ना ते इडलीचा डबा होता ना, तो सगळा खाली पडवला. मग मी त्याला काही सांगितलं नाही, तरी त्याला आपणच त्याला ती एक सवय आहे, जी गोष्ट घेतो ना ती जाग्यावरती ठेवतो व्यवस्थित. मग त्याला काढायला आलं नाही ना, मी बाहेर होते दिवा लावायला गेले तेव्हा त्याने हा काम केलेला. मग त्याने काय केलं, परत ती सगळी त्याच्यामध्ये इडली घातली, ती भाजी घातली आणि तो डबा परत नेऊन ठेवला. मग नंतर मी ना संध्याकाळी जेवणाची तयारी करायला घेतली. मग ती ना कांदा एवढा तिखट होता की डोळ्यातून धूर येत होता. फॅन पिन सगळं बंद करून असल्या गरमीमध्ये हे काम करावं लागलं मला, कारण फॅननं त्याचा सगळा धूर ओढून घेत होता. चला, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर. आवडल्यास लाईक करा.